टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या डोनगाव जवळ कांचनगंगा नदीच्या पुलावरती उभा आहे। आपण बघू शकतो की काल याच कांचनगंगा नदीला मोठा पूर आला होता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला आणि या डोनगाव जवळ कांचनगंगा नदीला मोठा पूर आला होता। नदीचं पात्र छोटं असल्यामुळे या नदीचं पाणी संपूर्ण पुलाच्या वरून वाहू लागलं होतं आणि परिसरामध्ये सुद्धा पसरलं होतं। परिणामी मुंबई ते नागपूर हा जो महामार्ग आहे, हा महामार्ग पूर्णपणे सकाळपासून या ठिकाणी सायंकाळपर्यंत बंद होता। मात्र काल सायंकाळपासून या ठिकाणी पाऊस ओसरला आणि नदीचं पाण्याची पातळी सुद्धा ओसरल्याने आता सध्या वाहतूक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। आपण जर पाहिलं तर काल सकाळपासूनच नाही, काल परवाच्या दिवशीपासून या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। गेल्या 15 दिवसापासून शेतकरी या ठिकाणी पावसाची वाट पाहत होते। शेतकऱ्यांची पेरणीसुद्धा बाकी होती आणि ज्या लोकांनी पेरलं होतं त्या लोकांची या ठिकाणी चिंता वाढली होती की दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर ओढावेल। मात्र 2 दिवसापासून या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे। सध्या पाऊस जरी कमी असला तरी मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे जर पाहिलं तर काल कांचनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळं डोनगावच्या जवळील जे काही घरं आहेत, म्हणजे नदीच्या काठावरील जे घरं आहेत त्या घरांना सुद्धा या ठिकाणी धोका निर्माण झाला होता। गावामध्ये सुद्धा पाणी शिरायला लागलं होतं। काही घरांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्याची परिस्थिती पाहिली तर या कांचनगंगा नदीवरील जो पूल आहे तो सध्या या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। वाहतूक दोन्ही बाजूने या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। पुलाचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय। जो काडी कचरा असेल वाहून आलेला त्यांना सुद्धा या ठिकाणी पुलाचं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातले पाईप सुद्धा या ठिकाणी वाहून आल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीत पाहिलं तर सध्याची परिस्थिती हे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे आणि सध्या आता या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे आता सध्या परिस्थिती जी आहे ती सध्या पूर्ववत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, डोनगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।